नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आज आपण येरवडे येथील क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहोत। क्षेत्रीय कार्यालयाचं काम आहे आपल्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे। काही अडीअडचणी असतील कॉर्पोरेशनच्या माध्यमातले किंवा पुणे महानगरपालिकेच्या वतीनं तर स्वच्छता केली पाहिजे। आज आपण प्रत्येक चौकामध्ये पाहतो ड्रेनेज लाईन तुंबलेल्या आहेत, कचरा पडलेला आहे। त्याविषयी आपण पाहत आहोत की सरकारी पीएमसीच्या माध्यमातल्या मुतारे आहेत, त्या मुतारीची स्वच्छता होत नाहीत आणि आपण क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहोत। हे आपण पाहू शकता। समोर नागरिक किती आलेले आहेत या येरवडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये। समोर अधिकारी वर्ग बसलेले आहेत, त्यांच्या समोरच उभे समोर पाहू शकता आपण पुरुष प्रसाधन गृह आहेत। या इथे स्वच्छता बघा, हे कॉर्पोरेशन आहे, पुणे महानगरपालिका, काय स्वच्छता दिसते बघा। इथं दारं तुटलेले तिथं खाली बघा। इथं मुतारी ही असून सुद्धा रोज इथं शेकड्याने लोक येऊन जातात, परंतु इथं काही लक्ष दिलेलं नाहीत। वास इतका दुर्गंध पसरलेला आहे की आपण नागरिक अधिकारी यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी दक्षता घेऊन येथील जे सह आयुक्त आहेत त्यांना सुद्धा याविषयी माहिती देण्यात यावी। मी पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं दाखवत आहे। आपण इथं पाहू शकता ही स्वच्छता बघा। क्षेत्रीय कार्यालयाची कधी ही हाल असतील तर पुढे आपण कोणाकडे तक्रार करावी? स्वच्छता नाहीये, क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छता नाहीये तर पुढे काय करणार? आपण नागरिकांना विचारतोय, आपण बाथरूमचा वापर केलाय का? इथं खराब आहेत त्याच्यामध्ये। काय नाव आपलं? अच्छा, काय कामानिमित्त आलेत आपण इथं? आधार कार्ड साठी आलेत। वेळेवर मिळतात आधार कार्ड वगैरे? हो चालेल, पण हे स्वच्छता व्यवस्थित नाहीये तिथली, व्हायला पाहिजे। समोर आपण अधिकारी पाहतोय, त्यांना सुद्धा या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय। आपण पाहतोय समोर त्यांनी सांगितलं इथं कार्यकर्ता आहेत जे स्वच्छ करतोय तो, पण तोही जागेवर दिसत नाही, स्वच्छता दिसत नाहीत। आपण आतमध्ये पाहू शकता महिला आहेत, पुरुष मंडळी आहेत, कर्मचारी आहेत। आता इथे सुद्धा पाहू शकता आपण आतमध्ये फेरी मारून महिला वर्ग आहे, लहान मुलं आहेत आणि इथं स्वच्छता नाहीये। ही क्षेत्रीय कार्यालय येते। आता पाहू शकता आपण नागरिक किती आलेले आहेत, इथं कर्मचारी वर्ग सुद्धा इथं आहेत। यांनाही त्रास होत असेल का नसेल, क्षेत्रीय कार्यालयाला कधी याची जिम्मेदारी कधी घेऊ शकत नाहीत। तर येरवडा परिसरामधले त्यांच्या हद्दीतील ते काय काम करतायत, स्वच्छता राखू शकतात का, याविषयी जबाब पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मागत आहेत। धन्यवाद। नमस्कार, आपण माननीय श्री येरवडा परिसराचे सहाय्य आयुक्त श्री गुरम सर यांच्या केबिनमध्ये आलेलो आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया काय आहेत ती जाणून घेऊयात। सर नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता जे आपलं बिल्डिंगचं काम चाललेलं आहे तेही पाहिलं आम्ही, आणि शिवाय बाथरूमची जी व्यवस्था आहे तिथं ती दुर्दनीय आहे, दुर्गंध येतोय। तिथं सगळं कर्मचारी वर्ग आहेत, त्यांना सुद्धा त्रास होतोय। लहान मुलं येतात, बाहेरचे नागरिक येतात, आपले कर्मचारी सुद्धा आहेत। तर त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया, माहिती द्या सर। आपल्या कार्यालयाचे शौचालय जे आहेत ते आपण दिवसातून 2 वेळा साफसफाई करतो। सकाळी पण झालेली आहे आणि परत दुपारी एकदा होणार आहे। आणि स्वच्छता आपण मेंटेन, कारण इथं लोकांचा राबता असतो, त्यामुळे दिवसातून 2 वेळा आपण साफसफाई करून घेतो। दरवाजे तुटलेले आहेत, रिपेरिंगचं काम चालू आहे आणि ते लवकरच होऊन जाईल। आणि स्वच्छता यापुढे। धन्यवाद सर।